आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता, कांदा दराबाबतही चर्चा होण्याची शक्यता। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चा, राज्यभरातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचा मोर्चात सहभाग। शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, आत्महत्या अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारचा कडाडून विरोध। नाशिकमधील राष्ट्रवादीच्या मोर्चात शरद पवारांचा सहभाग। देवाभाऊ राज्यातील शेतकऱ्यांकडे बघायला तयार नाहीत, शिवरायांचा आशीर्वाद घेतानाचे फोटो महाराष्ट्रभर लावले, आदर्श मात्र घेतला नाही, शरद पवारांची टीका। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा भव्य आक्रोश मोर्चा, बैलगाडीतून सहभागी झाल्या खासदार सुप्रिया सुळे, टेम्पोवर चढून रोहित पवारांची सरकार विरोधात घोषणाबाजी। बीडमध्ये बंजारा समाजानं विराट मोर्चा, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मोर्चा, तर भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा धडकला। बंजारा मोर्चाला आमदार धनंजय मुंडे यांची उपस्थिती। वंजारी बंजारा आम्ही एक आहोत, धनंजय मुंडे यांचं विधान। धनंजय मुंडेंच्या वक्तव्याला बंजारा समाज बांधवांचा विरोध। आमदार धनंजय मुंडेंचा बंजारा समाजाकडून निषेध। वंजारी आणि बंजारा वेगवेगळे आहेत, आमचा कोणताही संबंध नाही, बंजारा समाजाची प्रतिक्रिया। बीडमध्ये बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागण्यांचं निवेदन, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा। जालन्यामध्ये बंजारा समाजाच्या मोर्चात आमदार राजेश राठोड यांचा भन्नाट डान्स, आमदार राठोड थिरकले, हलगीच्या तालावर राठोड यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल। जालन्यामध्ये सकल बंजारा समाजाचा मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा बांधव सहभागी। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी। हिंगोलीमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची आदिवासींची मागणी। भर पावसात आदिवासी समाजाची कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक। ठाण्याच्या शहापुरात आदिवासी बांधवांचा मोर्चा, विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन। श्रमजीवी संघटनेचा शासकीय कार्यालयावर धडक मोर्चा। अकोल्यामध्ये आदिवासी समाजाचा विविध मागण्यांसाठी मोर्चा, बंजारा समाजाला आरक्षण देण्यास तीव्र विरोध, पदभरती लवकरात लवकर करण्याची आदिवासी बांधवांची मागणी। नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये आदिवासी संघटना आणि सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांकडून एकदिवसीय आंदोलन। आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर जातींना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आंदोलन। सोलापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाचा जी.आर. फाडला, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह ओबीसी नेत्यांनी जी.आर. फाडत व्यक्त केला निषेध। रत्नागिरी तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाचं आंदोलन, सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जी.आर.च्या विरोधात ओबीसी समाज एकवटला, आंदोलनावेळी ओबीसी समाजाकडून जोरदार घोषणाबाजी। बुलढाण्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी केली आरक्षणाच्या अध्यादेशाची होळी, 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जी.आर. रद्द करण्याची केली मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक, पावसात भिजत शेकडो नागरिकांनी काढला विराट मोर्चा, मराठा जी.आर. बाबत व्यक्त केली नाराजी। पुण्यामध्ये भाजपकडून राष्ट्रवादीला धक्का, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील बडे नेते भाजपच्या गळाला, मावळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे जिल्हा परिषदेचे सभापती भाजपच्या वाटेवर। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आगामी निवडणुकीसाठी कोकणात मोर्चे बांधणी, नवरात्रीनंतर कोकण दौऱ्यावर जाणार, वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर मनसेला रत्नागिरीत मिळणार नवा चेहरा। वक्फ कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सुप्रीम कोर्टाकडून कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती, वक्फसाठी 5 वर्ष मुस्लिम असण्याच्या अटीवर कोर्टाची बंदी। धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 45,000 बोगस मतदान, माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप, एकाच नावाच्या व्यक्तीनं कमीत कमी 5 ते 6 वेळा मतदान केल्याचा आरोप। सोलापूरच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या नावाचा मंत्री भरत गोगावलेंना विसर, माध्यमांसमोर बोलताना गोगावलेंनी जिल्हाप्रमुखांच्या कानात त्यांचं नाव विचारलं। आजपासून धावणार ई बाईक टॅक्सी, पहिल्या 1.5 किलोमीटरच्या टप्प्यासाठी किमान भाडं 15 रुपये, त्यापुढे प्रति किलोमीटर 10.27 रुपये आकारले जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर अकोल्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन, संजय राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारत व्यक्त केला निषेध।
अमरावतीमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक. तिवसा तहसील कार्यालयाच्या पायऱ्यांवर सोयाबीन फेकत शेतकऱ्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी. दिवाळी आधी नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या कल्याण निधी योजनेसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. थेट कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले आंदोलक. 59 विद्यार्थी कल्याण निधीपासून वंचित असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं म्हणणं. वाशिममध्ये मेल नर्स बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. नर्स भरती करताना लिंगभेद न करण्याची मागणी. शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे भरती करण्याची मागणी. नागपुरात संविधान चौकातून जाणारा राष्ट्रीय मार्ग 2 वर्षांपासून बंद. मार्ग बंद असल्यानं नागरिकांना करावा लागतोय 2 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास. आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर हडपसर ते दिवेघाट मार्ग आज सकाळी 11 ते दुपारी 2 बंद राहणार. रस्ते रुंदीकरणासाठी मार्ग बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यामध्ये भारसवाडा इथं अंत्यसंस्कारावेळी पावसाची हजेरी. स्मशानभूमीला शेड नसल्यामुळे चितेवर धरावी लागली ताडपत्री. चितेवर ताडपत्री धरत उरकले अंत्यसंस्कार. शिरपूर येथील बस थांब्यावर एसटी बस न थांबल्यानं चालकाविरोधात प्रवाशांमध्ये संताप. चालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. वाशिम तालुक्यातील तामसी ते वाकत रस्त्याची दुरावस्था. शेतमाल विक्रीसाठी नेताना शेतकऱ्यांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा संघटना आक्रमक. छावा संघटनेचा रास्ता रोको. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं सतर्क राहावं. शिंदेंचे निर्देश. बीड येथील रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रकार. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. राज्यात पावसाचा जोर कमी होणार. पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर ओसरणार. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील लख्खा शिवारातील ओढ्याला पूर. पुरामुळे शिक्षक विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास. पुलाचं पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. बामणी आणि दगडी नदीला आला पूर. पुरामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर. बीडच्या शिरूरमधील सीना नदीला पूर. पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मदत कार्यात अडथळे. बीडच्या कडा परिसरामध्ये पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांची हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका. अनेक भागात एनडीआरएफ आणि सैन्य दलाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू. बीडमधील अनेक गावांमध्ये शिरलं कडी नदीला आलेल्या पुराचं पाणी. पुरात अडकलेल्या लोकांच्या मदत कार्यात आमदार सुरेश धस सहभागी. नांदेड शहराला पाणी पुरवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रात 1 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील चारणा नदीला आला मोठा पूर. देऊळगाव बाजार, आमठाणा, पेंडगाव जलमय. मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील मार्ग झाले बंद. मुंबई उपनगरात मुसळधार पावसामुळे दहिसर इथं पश्चिम द्रुतगती महामार्गावर साचलं होतं पाणी. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पंप लावून साचलेलं पाणी काढण्याचं काम सुरू. थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाची दमदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कडाक्याची थंडी. छत्रपती संभाजीनगरच्या देऊळगाव पुरात अडकलेल्या 5 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरूप सुटका. अचानक पूर आल्यानं अडकले होते 5 जण. मुंबईच्या अटल सेतूवर कारचा भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू तर गाडीचंही मोठं नुकसान. घटनेचा सीसीटीव्ही समोर. विरारच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय संकुलाचा मुख्य प्रवेशद्वारावर झाड कोसळल्याची घटना. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतंही नुकसान नाही.
भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामध्ये टिप्परच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू. दुचाकीवरून जाताना टिप्परची दुचाकीला मागून धडक, चाकाखाली आल्यानं शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. अकोला मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अपघात, पाय घसरून एक प्रवासी ट्रेन खाली अडकला. गॅस्करच्या सहाय्यानं पायदान कापून प्रवाशाची सुटका. घटनेमुळे रेल्वे मार्ग 1.5 तास ठप्प. भंडाऱ्याच्या खापा इथं बारदाना गोदामाला आग, आगीत लाखोंचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील खासगी शाळेत पोलिसांचा मॉक ड्रिल. विद्यार्थी आणि पालकांचा उडाला गोंधळ. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पालकांची पळापळ. नवी मुंबईच्या वाशीमध्ये काल पहाटे 4 वाजता 3 घरी झाली चोरी. घरी कोणी नसताना लॉक तोडून केली चोरी. चोरीच्या आधी घराची रेकी केल्याचाही संशय. एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यासाठी 4 मेगा ब्लॉक घेणार. रेल्वे प्रशासनाचं नियोजन सुरू. प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रकालीन किंवा रविवारी घेण्यात येणाऱ्या ब्लॉक दरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार. आमदार आदित्य ठाकरे यांचं मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र. पत्राद्वारे एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे होणारा संभाव्य वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करण्याबाबत केली मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाहिला दशावतार सिनेमामध्ये गंभीर प्रश्न दाखवला. मी माझ्या भाषणांमध्ये अनेकदा सांगितलंय, आपल्या जमिनी वाचवा. जमीन हेच तुमचं अस्तित्व. स्वारगेट आगाराला मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली भेट. बस स्थानकाच्या अवस्थेबाबत अधिकाऱ्यांना झापलं. तात्काळ बदली करण्याचेही दिले आदेश. चंद्रपुरात राष्ट्रीय अभियंता दिनी शासकीय अभियंताची विश्रामगृहात ओली पार्टी. आम आदमी पक्षाची विश्रामगृहातील ओली पार्टीवर धाड. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता असल्याची माहिती. वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात फेरीवाल्यांनी केलेलं अतिक्रमण पोलिसांकडून हटवण्यास सुरुवात. यावेळी अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना पुन्हा रस्त्यावर माल न मांडण्याचे दिले आदेश. वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गाव दारूबंदीच्या मागणीवर ठाम. महिलांनी पोलीस ठाण्यात दिली धडक. गावात कायमस्वरूपी दारूबंदी लागू करावी, ग्रामस्थांची मागणी. हवाई तलावात गणपती विसर्जनानंतर विश्रांती करताना दिसली भली मोठी मगर. विसर्जन तराफ्यावर दिसलेल्या या मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोकरे इथं गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. गावातील नागरिकांकडून वन विभागाविरोधात संताप व्यक्त. अमरावती नागपूर महामार्गावर मोझरी गुरुकुंज इथं मोकाट जनावरांचा महामार्गावरच मुक्काम. जनावरांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडथळा. करवीर गॅझेट लागू करण्यासाठी कोल्हापुरात होणार शस्त्रपूजन आंदोलन. 1 ऑक्टोबरला पेन आणि गॅझेटचं करणार पूजन. आंदोलनाला खासदार शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार असल्याची माहिती. मराठवाड्यातील तरुणांची मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रा. मराठवाड्याच्या हक्काचे 25 टीएमसी पाणी तसंच तरुणांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी यात्रा. ह्युंडई मोटर्स इंडिया फाउंडेशन CSR म्हणून महाराष्ट्राला देणार 59 कोटी रुपये. वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजनांसाठी करणार सहकार्य. उन्सू किम यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. कोल्हापुरातील आई अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं 17 सप्टेंबरला दर्शन बंद राहणार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृहाच्या वार्षिक स्वच्छतेसाठी मंदिर बंद राहणार. महामुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता. दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो 2B आणि मेट्रो 3च्या लोकार्पणाची शक्यता.